नमस्कार मंडळी. तर आज आपण एका भन्नाट विषयाबद्दल बोलणार आहोत. अमेरिकेतील पॉप क्वीन टेलर स्विफ्ट आणि तिचं ब्राझीलमधील राजकीय कनेक्शन. टेलर स्विफ्ट इतकी प्रसिद्ध सिंगर, की तिचं नाव ब्राझीलच्या राजकीय चळवळीत का घेतलं जाते, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. टेलर स्विफ्टने तिची इराज टूर जाहीर केली आणि जगभरातील फॅन्स वेडे झाले. ब्राझीलमधील तिचे कॉन्सर्ट आधी खूप चर्चेत आले, कारण तिथल्या चाहत्यांनी तिला प्रचंड जोशात प्रतिसाद दिला. पण तिथे काही दुर्दैवी घटनाही घडल्या, जसे की उष्णता, गर्दी, तिकीट मॅनेजमेंट यामुळे नकारात्मक बातम्याही पसरल्या. तिथले फॅन्स सरकारला प्रश्न विचारू लागले, आमचं संरक्षण कुठे आहे? यानंतर थोड्या वेळाने काही राजकीय नेत्यांनी हे आंदोलन आणि स्विफ्टी संस्कृती राजकीय स्तरावर जोडण्यास सुरुवात केली. ब्राझीलच्या राजकारणाचं काही वर्षात खूपच ध्रुवीकरण झालंय. एकीकडे उजव्या विचारांचे समर्थक, तर डावीकडे उदारमतवादी तरुण पिढी. ऑनलाईन चर्चेत सुट्टी हा शब्द अशा तरुण वर्गासाठी वापरला गेला, की जे तरुण सरकारवर टीका करतात किंवा त्यांना बदलाची मागणी करतात. तिथे काही विशिष्ट शब्द जसे की स्विफ्टीज आणि लुलिस्टिक. लुलिस्टिक म्हणजे लुला या नेत्याचे समर्थक राजकीय मीम्समध्ये मिसळले. म्हणून लोक आता स्विफ्टी म्हणताना फक्त चाहत्यांचा संदर्भ घेत नाही, कधी-कधी ते राजकीय स्टँड सिम्बॉल म्हणूनही वापरतात. Twitter म्हणजे आत्ताचे X, TikTok आणि Instagramवर हॅशटॅग टेलर स्विफ्ट ब्राझील हे ट्रेंड होऊ लागले. मीम्स, राजकीय पोस्टर, व्यंगचित्रातून एक नवा ट्रेंड बनला. टेलर स्विफ्टचं नाव वापरून लोक शासनावर टीका करत होते. काहींनी तिला राजकीय आयकॉन दाखवलं, तर काही विरोधक असे म्हटले की पॉप स्टारना राजकारणात खेचणे चुकीचे आहे. त्यामुळे ऑनलाईन वाद वाढले आणि स्विफ्टी हा शब्द एक प्रकारचा डिजिटल विरोधक गट म्हणूनही वापरला जाऊ लागला. काही ब्राझिलियन फॅन्सनी सोशल मीडियावर असं म्हटलं, की टेलर स्विफ्ट ही त्यांच्यासाठी फक्त कलाकार आहे, कोणी राजकीय व्यक्ती नाही. पण काही लोकांनी असं दाखवायचा प्रयत्न केला, की तिच्या गाण्यांतील थीम्स जशा की आत्मविश्वास, अधिकार आणि स्वतःच्या आवाजाचा सन्मान हे संदेश सध्याच्या राजकीय वातावरणात लागू होतात. असं झालं, की टेलर स्विफ्टचा ब्राझीलमधील जाता वर्ग एक प्रकारच्या सांस्कृतिक आंदोलनासारखा वाटू लागला. तर एकूणच काय, टेलर स्विफ्टला कोणतेही राजकीय लेबल तिने स्वतः दिलेलं नाही. ते तिच्या लोकप्रियतेमुळे व फॅनच्या ऑनलाईन सक्रियतेमुळे ती आकस्मिकपणे एका राजकीय चर्चेचा भाग बनली. यावरून स्पष्ट दिसते की आजच्या डिजिटल युगात संस्कृती आणि राजकारणाच्या सीमा किती धुसर झाल्या आहेत. टेलरचं संगीत लोकांना जगभर जोडते, पण तिची सोशल मीडियावरची लोकप्रियता विविध अर्थांनी गुंतागुंतीची होते. तुमचं यावर काय मत आहे? टेलर स्विफ्ट राजकीय प्रतीक की फक्त पॉप स्टार्स? हे कमेंटमध्ये खाली नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असाच इंटरेस्टिंग जागतिक विषय मराठीतून समजून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.